एखाद्या मुलीला बाळ झालं, बाळ झाल्यानंतर मोठी गंमत असते आपल्या घरामध्ये, सगळ्यांना तुम्हाला कल्पना आहे, सगळे संसारिक आहात तुम्ही. अरे का तिचा नवरा सुद्धा त्या मुलाला म्हणतो तुझ्या आईला बोलव. झाली की आई. सासरा सुद्धा म्हणतो अहो बाळाची आई इकडे या. काय गंमत आहे नाही का. एक बाळ म्हणून आई, बाळ नाही आई नाही, आई नाही बाळ नाही. तसं बाळ असेल तर आई, कळलं का. तसं अज्ञान असेल तर ज्ञान, अज्ञानच नसेल तर ज्ञान तरी कुठून. हे जरा पक्क समजून घ्या. मग तुम्ही म्हणाल अज्ञान नाही ज्ञान नाही, आहे काय. दृंग मात्र द्रष्टा सत्ता मात्र ज्ञान, संपलं. म्हणून त्यांनी स्पेशल नाव ठेवलं काय, अमृतानुभवातल्या विषयातलं ज्ञानाचं नाव काय आहे. सत्ताच मात्र, दुसरं काही नाही. असं जे ते ज्ञान, जे सत्ताच मात्र आहे. लक्षात घ्या, पुन्हा सांगतो समजण्याकरता. जे सत्ताच मात्र आहे, दुसरं तिसरं काही नाही, असं जे आहे ते ज्ञान. हे नीट समजून घ्या. आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो की अज्ञान संपल्यानंतर ज्ञानही संपतं, ते सापेक्ष ज्ञान आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले तैसे अज्ञान आटोनी ज्ञान येते ओवाया. ज्ञान अज्ञान गळून या ज्ञानाची होय. अज्ञानाचं आटवावं लागतं आणि मग निर्शिल्लक राहतं ते ज्ञान. हे तसं ज्ञान नाही, ज्ञान अज्ञान गिळून ज्ञान. हे ज्ञान आणि अज्ञानाला गिळून जे शिल्लक राहतं असं हे सत्ता मात्र ज्ञान आहे. आणि याच्यावर अमृतानुभव उभा आहे. तेव्हा थोडंसं आपण बघूया. ते वेळी पुणवे भरे नाना अवसे सरे, ते चंद्रची उरे 17वी जैसी. बघा कसा आहे, कळा आहेत. एक पूर्णत्वाची आणि एक संपत 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 आता अमावस्या आली. पण मूळ चंद्राच्या ठिकाणी तो कमी होत नाही आणि जास्ती वाढत नाही. कमी होत नाही जास्ती वाढत नाही अशी स्थायी भावातली जी कळा, ती 17वी कळा. गंमत कसं आहे नाही का. कमी होणं सुद्धा ज्याच्यात सामावतं, म्हणजे अमावस्याही ज्याच्यात आली आणि पुन्हा पौर्णिमेची वाढही ज्याच्यात आली, अशी ही जी ती शेवटी 17वी कळा. त्यावेळेला चंद्राचे मूळ स्वरूप पौर्णिमा पूर्ण होत नाही, भर पडत नाही व अमावस्येच्या वेळेला कमी पडत नाही. नाही का. आता समुद्र आहे, भरतीच्या वेळेला कमी झाली तरी काही कमी पडत नाही. कमी पडत नाही म्हणून तर भरतीच्या वेळेला कमी पडत नाही. काय म्हटलं, कळलं का. कमी पडत नाही म्हणून भरतीच्या वेळेला कमी पडत नाही. असं आलं की आता बुवा भरती झाली, संपलं, आता काय झालं, कमी झालं, आता भरती नाही. नाही नाही, तो परिपूर्ण आहे. अहो इतका परिपूर्ण आहे, इतका परिपूर्ण आहे, मला मजा वाटते. आपल्याला कल्पना आहे, आपण खेड्यापाड्यामध्ये राहतो, नदी असते, मग नदीला पूर येतो नाही का. थोडं पाणी वाढलं की पूर आला. अहो त्या समुद्राला एवढं पाणी जाते पण काही नाही, हद्द ओलांडत नाही. हे केवढं नामी आहे, फक्त सुनामी नाही. तो हद्द उल्लंघन करत नाही. किती नामी आहे, किती छान आहे. हद्द जर उल्लंघन केली म्हणून गीतेत सांगतायत ज्ञानेश्वरीत, समुद्री रेखा न ओलांडावी हे आज्ञा माझी, पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी, समुद्री रेखा न ओलांडावी आज्ञा माझी. आणि एखाद दिवस जर चुकून समुद्र, आम्ही गिरगावला राहतो, मला नेहमी वाटतं काय असं आमच्या गच्चीत उभं राहिलं तर तो समुद्र दिसतो. मला जर असं वाटलं की समुद्राला कोणीतरी सांगितलं बाबा महाराजांची प्रवचनं फार सुंदर चाललीत, अमृत अनुभव, त्याचा निरोप आला, महाराज आम्ही उद्या येतो प्रवचन. कुठे बाबा महाराज, कुठे गिरगाव, कुठे मुंबई, एका लाटेत खलास होऊन जाईल. तो आपली हद्द साधी मुळामुठ्याने हद्द उल्लंघन केली तर काय झालं पुण्याचं.
ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ऐसिये निरुपाधिके जगाची जे जनके, म्या वंदिली मुळिके देवो देवी. निरुपाधिके कोण? देव ही निरुपाधिक आणि देवी ही निरुपाधिक. तेव्हा या भूमिकेतून, या दृष्टिकोनातून गेली 3 वर्ष आपला अमृतानुभव इथे चालू आहे. आता 4थं प्रकरण चालू आहे. मला वाटतं लवकर आटपावं. 1, 2, 3 कसं होईल ते बघू. कारण शेवटी पुणेकरांनी 7वं प्रकरण हे अमृतानुभवाचा गाभा आहे. संपूर्ण प्रकरण त्यांनी अज्ञान खंडन केलेलं आहे. या जगतात अज्ञान नाहीच बरं का. हे आहे नाही हे विलास आहे त्यातला. काय आहे? अज्ञान म्हणजे तुम्ही ज्ञान सापेक्ष अज्ञान घेतलं. अज्ञान सापेक्ष ज्ञान शब्द वापरताय. ज्ञानोबारायचं ज्ञान ते नाही, सत्ता मात्र ज्ञान. आत्माच ज्ञान मात्र पायी आत्मत्व हे काहीच नाही, म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताच नसे. आत्मा हा ज्ञान मात्र आहे. आणि ज्ञान म्हणजेच प्रकाश. ज्ञान शब्दाचा अर्थ काय? हे बघा. हां, मला कळलं म्हणजे काय झालं? मंदीची जाणीव ते ज्ञान प्रगट झाल्यावर प्रकाशित झालं म्हणजे प्रकाश झालं, नाही का. देव शब्दाचा अर्थ तरी काय? देव दिव प्रकाश. देव दिव प्रकाश, नाही का. जो माझ्या सर्व कर्मामधून मला प्रकाशित करतो. आता मला आतून काय सांगायचं? हे प्रत्येक क्षणाक्षणाला प्रकाशित होतोय म्हणून प्रकाशित होतंय. नाही तर मी काय सांगणार आहे? काय सांगणार आहे? बोलणं प्रकाशित, ऐकणं प्रकाशित, चालणं प्रकाशित, दिसणं प्रकाशित. मी आज जवळजवळ वर्षांनी भेटला, जवळजवळ असं गृहीत धरू, म्हणजे कराडला भेटला होता. तुम्ही आला आणि मी जर विचारलं असतं आज किती वर्षाची ओळख, खूप 20-1 वर्ष तरी सहज, 20-25 वर्ष. आनंद म्हणजे आनंद हे स्वरूप आहे बरं का. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे, म्हणून सच्चिदानंद. आता पुढचं प्रकरण तेच आहे, सच्चिदानंद बरं का. परमात्मा कसा आहे? सत आहे, चित आहे, आनंद आहे. विषय येईल तेव्हा सांगेन. तेव्हा इथे आता महत्त्वाचा भाग कसा आहे? जगत हे माया कार्य, जगत हे अज्ञान कार्य. मग काय आहे? तर प्रभू नटला आहे. कसं आहे? अज्ञानाचं खंडन करून मग ज्ञान, नाही का. व्यवहारामध्ये असं आहे, हां बरं झालं तुझं अज्ञान गेलं. अज्ञान गेलं म्हणजे काय झालं? ज्ञान झालं. साधं सरळ अगदी हे एक समजूत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे की ज्ञान हे अज्ञानावर टिकणार आहे. अज्ञान जर गेलं तर ज्ञान तरी कुठे शिल्लक राहिलं? दिस इज द लॉजिक. हे जे लॉजिक आहे ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानाचे. अज्ञान गेलं, ज्ञान झालं. अरे ज्ञान तरी कुठे शिल्लक राहिलं? हे नीट लक्षात घ्या. म्हणून हे समजण्याकरता या ठिकाणी ज्ञान अभेद खंडन. ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अभेद प्रतीती प्राप्त होते. म्हणजे ज्ञान एक आणि अभेद एक असं झालं का दोन? निराळे सांगण्याची गरज नाही, आहे हे असं आहे. आणि म्हणून तरंगाला, लाटेला हे माया कार्य म्हणले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तरंग आणि लाट हा त्याचा विलास आहे. मी एक गमतीने तुम्ही ऐकलेलं आहे, दृष्टिकोन बदलला की तत्वज्ञान बदलतं. एक भाग असा आहे की जे माया म्हणतात, दुसरा भाग असा आहे ज्ञानोबारायांनी मायेतला काना काढून टाकला. काना काढून टाकल्यानंतर पाटील साहेब ती माय झाली. माया म्हटल्यानंतर उपाधी आली आणि माय म्हटल्यानंतर निरुपाधी झाली, संपलं. बाई म्हटल्यानंतर भानगड निर्माण झाली आणि आई म्हटल्यानंतर भानगड संपली. साधं सरळ आहे, काय अगदी जास्ती डोकं चालवायची गरज नाही, नाही का. बाई म्हटलं की विषय आले, कामना आली, दृष्टीमध्ये विकार आला.
आणि विकार आल्यानंतर विकास होत नाही. ज्ञानोबारायांनी त्याच्याकडून म्हणून व्याख्या कशी आहे, माय रुक्माबाई पांडुरंग पिता. हे सगळं तेच आहे. देव आणि देवी, प्रकृती आणि पुरुष, शिव आणि शक्ती. काय अर्थ झाला? प्रतीती आणि प्रत्यय. हे भिन्न भिन्न शब्द, भूमिका तीच, फक्त शब्दात पालट, नाही का? हां, वारकरी संप्रदायात आम्ही काय म्हणालो? माय रुक्माबाई पांडुरंग पिता. अमृतानुभवामध्ये म्हणाले देवोदेवी. पण गंमत अशी आहे की वेदांत शास्त्रामध्ये माया ही उपाधी आहे. आमचं नदीकाठी गाव, नदी तुझ्या घरात येत नाही तिथपर्यंत नदीकाठी गाव. नदी जर तुझ्या घरात आली तर काय होईल? नदीची अवस्था मग सर्व विश्वातल्या नद्या ज्या सागरामध्ये जाऊन मिळतात आणि तो आपली हद्द उल्लंघन करत नाही, काय कंट्रोल असेल? या सगळ्यांना जे कंट्रोल करतो पाटील साहेब, ही 17वी कळा, हीच जीवन कळा, नाही का? जातो पुन्हा येतो, जातो पुन्हा येतो, ही जीवन कळा आहे तुमच्या माझ्यामध्ये. अजून सांगू का? आता समुद्र जाऊ द्या, पाणी जाऊ द्या, तुमच्या माझ्यातली जीवन कळा सांगू का? हातातलं वारं गेलं, डोळ्यातली दृष्टी गेली, पायातलं शक्ती गेली, तरी जिवंत आहात. परमात्मा रूपाने जर परमात्मा नटलाय म्हटलं तर हे सुख काय, दुःख काय, हे पाप काय, पुण्य काय, त्याची संगती कशी लावावी? तब्येत चांगली आहे म्हटलं तो बिछाण्यावरून उठता येत का नाही, याची संगती कशी लावावी? नाही का? तब्येत चांगली आहे, अहो उठत का नाही, संगती कशी लावावी? चांगली आहे म्हटल्यानंतर नीट चालला पाहिजे, नीट बोलला पाहिजे, जेवण नीट केलं पाहिजे, जेवण नीट पचलं पाहिजे. मग संगती जेव्हा लावता आली नाही तेव्हा हे जगत हे अज्ञान कार्य, माया कार्य आहे, अशी त्याला संगती जोडली. ही एक विचारधारा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगट झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मला काही कळत नाही, अज्ञान कार्य, माया कार्य. पुन्हा पुन्हा समजून घ्या, हे रोज ऐकण्यासारखे विषय आहेत तरी ते डोक्यात शिरत नाहीत. अज्ञान, माया, अविद्या हे एका अर्थाचे शब्द आहेत. माया म्हणजेच अविद्या, अविद्या म्हणजेच अज्ञान. तर हे अज्ञानातून निर्माण झालंय हे एकदा गृहीत धरलं की संगती लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अज्ञानातून नाही, जगतरूपाने माझा प्रभू नटलेला आहे. आता ही एक निराळी दृष्टिकोन आहे. माया शब्दाचा अर्थ आपण इंग्रजीमध्ये इल्युजन म्हणतो, बरं का? आहे त्याला झाकून टाकते आणि नाही ते दाखवते. आवरण आणि विक्षेप. विक्षेप म्हणजे नाही ते दाखवणं आणि आवरण म्हणजे आहे ते झाकून टाकणं. फक्त प्रश्न एवढाच पडतो, माया आधी का ब्रह्म आधी? माया म्हणजे अंधकार, ब्रह्म म्हणजे प्रकाश. माया जर आधी म्हणावी तर प्रकाशाच्या तिथे अंधकार कसा असू शकतो? आणि ब्रह्मानंतर जर माया म्हणावी तर प्रकाशातून अंधार प्रगट होतो, हे म्हणणंही चुकीचं आहे. म्हणून माया आधी का ब्रह्म आधी हा प्रश्नच उद्भवू शकत नाही. पण काय काय वेळेला गणितशास्त्रामध्ये एखादा आपण झिरो धरतो, गृहीत धरतो. जॉमेट्रीमध्ये झिरोसुद्धा गृहीत धरतात. आता बाहेरगावचे नंबर लावताना सुद्धा झिरो लावावा लागतो. म्हणजे झिरो ही काही संख्या नव्हे, नाही का? आता हैदराबादला जा, अमक्याला जा, आपण इकडचा नंबर लावतो, मग तो सांगतो ॲड झिरो. मग झिरो लागल्यानंतर तिकडचा नंबर लागतो. म्हणजे झिरो लावल्याशिवाय पुढचं, मग त्याच्याकरता पण तो भाग निराळा आहे. इथे जर सर्वच प्रभू नटलेला आहे तर प्रश्न आला कुठे? दुसरा भाग आहे, आनंद स्वरूप परमात्मा आहे.
जगताला कारण जर अज्ञान असेल तर त्याच्यातून आनंद निर्माण कसा होतो? आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. एक नीट लक्षात घ्या. आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन. आनंद हे स्वरूप आहे. म्हणून आम्ही चुकीची व्याख्या करतो. सुखाच्या सापेक्ष दुःख, दुःखाच्या सापेक्ष सुख, पण आनंदाच्या सापेक्ष दुःख नाही. आनंद म्हणजे निखळ आनंद म्हणजे आनंद.